नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी आणि प्रवासच्या आजच्या प्रवासात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी आपण राईडला बाहेर पडलो आहे आणि नवीन वर्षाची पहिली राईड आहे. आज आहे 26 जानेवारी आणि आपण चाललो आहोत छत्रपती संभाजीनगरला. सकाळी 4 वाजता आम्हाला ठाणे IRB टोल नाक्यावरून निघायचा प्लॅन होता, पण थोडा लेट झाला आणि आम्ही 4 वाजता घरून निघालो आहे. आज आपल्याबरोबर किशोर, चारू आणि दीपिकासुद्धा आहेत आणि नेहमीप्रमाणेच क्रांती माझी प्लियन आहे बरोबर. आणि थोडी चुकामुक झाली आहे, आम्ही थोडे पुढे आलो. चुकामुक असं म्हणता येणार नाही, त्यानं चारूला थोडा लेट झाला आहे त्याच्यामुळे तो पाठी राहिला आणि आम्ही पुढे आलो. इकडे पाठी एका पेट्रोल पंपवर थांबलो आहे आणि त्यानंतर आता थोड्या वेळात आपण प्रवास चालू करू. आता वाजलेत सकाळचे 5:30 आणि बऱ्यापैकी काळोख आहे, त्याच्यामुळे मी गोप्रोसुद्धा चालू केला नाही आहे सकाळपासून. आता बघूया, जेव्हा उजेड होईल तेव्हा आपण पुन्हा आपला गोप्रो चालू करू आणि आपल्या बाईकवर भेटूया. आणि आता चारूसुद्धा आला आहे, चारू आणि दीपिका दोघं आलेत आणि आता थोड्या वेळात आपण आपली राईड चालू करू. अजूनही काळोख आहे त्यामुळे मी लवकर गोप्रो चालू करणार नाही आहे. जसं उजेड येईल तसं आपण आपला व्लॉग चालू करूया. चारू, कसं वाटतं आज लेट येऊन तुला? चारू दरवेळी लेट होतो. हा किशोर आणि चारू. थंडी भरपूर आहे आणि इकडे आहे दीपिका आणि क्रांती. तर आज आपण एकूण 5 जण आहोत, एकत्र राईड करतोय. 3 बाईक आहेत आणि आपण 5 जण आहोत. मी आणि चारू विथ पिलियन आहोत. तर आता थोडासा चहा वगैरे करूया इकडे आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. पहाटेचे 6 वाजलेत आणि उजेडही चालू झाले आता आणि आपण पोचलो कसाऱ्याला. अजून कसारा घाट इकडून स्टार्ट होईल आणि इथे आपण नाश्त्यासाठी वगैरे थांबलो. इथे नाश्ता वगैरे करू आणि त्याच्यानंतर आपण आपला पुढचा प्रवास चालू करूया. तर आत्ता आपण आपल्या प्रॉपर मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये आलो आहोत. आता इकडून आपला कसारा घाट चालू होईल. समोर दिसत असेल, आता इकडे कसारा घाट दिसतोय समोर. आणि बऱ्याच दिवसानंतर आपला मोटो व्लॉग चालू झाला आहे, कारण मागच्या वर्षात तर मी व्लॉग बनवले पण ते एडिटच केले नाहीत. त्याच्यामध्ये माझीही काही प्रमाणात चुकी आणि इतरही काही कारणं होती, त्यामुळे व्लॉग बनले नाहीत. पण ह्या वर्षी नक्की प्रयत्न असतील, मी जेवढ्या राईड करेन त्याचे तरी व्लॉग बनवेन. तर आत्ता वाजलेत सकाळचे 8:30. ठरलेल्या वेळापेक्षा आपण भरपूर लेट आहोत, पण हे नेहमीचंच आहे. जस्ट कसारा घाट आपण क्रॉस केला आणि आता थोड्या वेळात आपण पोचू इगतपुरीला. आणि बरंच अंतर आपल्याला कापायचं आहे, कारण आपल्याला जायचं आहे छत्रपती संभाजीनगरला, म्हणजेच औरंगाबाद. आता बघूया आपण कसे, म्हणजे रस्ता कसा कवर होतो आहे आपला आणि आपण किती वाजेपर्यंत पोचतो आहे हॉटेलवर. शक्य तर झाल्यास आम्हाला लवकरच औरंगाबाद गाठायचं आहे. सूर्यावरती येत चाललं आहे पण थंडी काही कमी होत नाही आहे. गारवा हवेत भरपूर आहे. जस्ट आता आपण टोल नाक्यानंतर पुढे एक राईड घेतला आहे. आय थिंक हा घोटीचा राईड असेल. हो, समोर रस्ता पाहत असाल, मस्त रस्ता वाटतोय. ब्रिज आहे आणि समोर एक डोंगर दिसतोय.
समोरचा रस्ता बघत असाल एवढा मस्त वाटतोय. समोर एक कार आहे त्याच्यामुळे परफेक्ट कळत नाही आहे, पण एकदम सरळ रस्ता आहे. आणि रोड ट्रिपला आहे ना हीच मजा असते, एक रस्ते आणि आसपासचा निसर्ग परिसर, आणि त्यामुळे मला बाईक राईड करायला खूप मजा येते. समोर बघत असाल शिर्डीला जाणारे पदयात्रींचा एक ट्रक आहे. असे थोड्या थोड्या अंतरावर बरेच पदयात्री दिसत आहेत इकडे शिर्डीला जाणारे. एवढ्या थंडीत चालत जाणं, रे बापरे. कारण नाशिकची थंडी तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे किती असते. आपले अजूनही 210 किलोमीटर डिस्टन्स बाकी आहे कवर करायचं, पण मॅपमध्ये 5 तास दाखवत आहे. आय थिंक मध्ये रस्ता खराब वगैरे असेल त्याच्यामुळे आपल्याला एवढा वेळ दाखवते. 5 तास म्हटले म्हणजे आता झालेत 9:30. 3:30-4 वाजतील आपल्याला पोहोचेपर्यंत. त्यात आपल्यामध्ये लंच ब्रेक पण असेल त्याच्यामुळे सांगू शकत नाही. पण आतापर्यंतचा रस्ता हा आपण बऱ्यापैकी कवर केला आहे. जर रस्ता चांगला असेल तर जो टाईम आहे तो कमी होईल. स्पीड ब्रेकर, हे कुठलं गाव आलं आहे? आता मस्त असा रोड मिळाला आहे. बराच वेळ झाला चांगला स्पीड कवर करतो आहे आम्ही, आणि जास्त गाड्या पण नाहीत रस्त्याला, त्याच्यामुळे मस्त एका स्पीडमध्येच आम्ही चाललो आहेत. म्हणजे ओव्हर स्पीडिंग नाही आहे, पण कंटिन्यू एक इकॉनॉमी स्पीड असं म्हणतो आहे. राईटला दिसत असतील पवनचक्क्या दिसतात आहेत. लांबून त्या दिसल्या नाही, नाहीतर मी कधीच कॅमेरा ऑन केला असता. आणि जेवढ्या दिसल्या तेवढ्या लगेच त्या गेल्या पण डोंगराच्या आड. राईटला पण आहेत भरपूर. सॉरी, मगाशी मी लेफ्ट म्हणालो राईट म्हणालो काय कळत नाही, पण आहेत दोन्ही साईडला पवनचक्क्या आहेत. हां, आत्ता पवनचक्क्या दिसत असतील. किती मोठ्या दिसतात आहेत. हे शिर्डीला जाणारे रोड आहेत ना खूप छान बनवलेत. बऱ्याच वर्षांनी आलो या साईडला त्यामुळे माहीत नव्हतं, पण खरंच खूप छान रोड बनवलेत आता. म्हणजे मला लास्ट टाइम शिर्डीला आलेलो ते कधी आलेलो ते पण आठवत नाही आहे. तसं शिर्डीला बऱ्याचदा येऊन गेलो आहे, पण रिसेंटली नाही आले शिर्डीला कधी, त्याच्यामुळे एवढं लक्षात नाही आहे. आत्ता मध्ये थोडा वेळ थांबलो आहे आपण, कारण किशोरला गोप्रोची बॅटरी चेंज करायची होती म्हणून हायवेला मध्येच थांबलो आहे. हां बोल ना. अरे निघतो म्हणजे आता थांबूया 30-35 किलोमीटरमध्ये थांबूया वाटल्यास. चल निघालो आहे आम्ही. आणि आपण नाश्ता केल्यानंतर आतापर्यंत बऱ्यापैकी असं अंतर कापलं आहे. 100 किलोमीटरच्या असं, म्हणजे 100 किलोमीटर कधीच होऊन गेलेत. आता कुठेतरी एक स्टॉप घ्यावा लागणार आहे आपल्याला. A few moments later. आत्ता 12 वाजून गेलेत, 12:10 झालेत आणि आम्ही पुन्हा निघालो आहे. कमीत कमी 2 तास लागतील आपल्याला औरंगाबादला आपल्या हॉटेलवर पोचायला.
त्यानंतर आपण त्यानंतर आपण फ्रेश वगैरे होऊन पुन्हा एखादं ठिकाण एक्सप्लोअर करायला बाहेर पडणार आहोत. पण आता आपण तिकडे किती वाजता पोहोचतो त्यावर अवलंबून आहे आपण कोणतं ठिकाण एक्सप्लोअर करणार किंवा काय. तो प्लॅन आपण जेव्हा औरंगाबादला पोचू तेव्हा समजेल. आता आपल्याला फक्त एक मध्ये पेट्रोल ब्रेक घ्यायचं आहे. तर ही आजची स्टोरी आहे. अजून बराच प्रवास बाकी आहे. 150 किलोमीटर अजून आपल्याला जायचं आहे. पण 150 किलोमीटरसाठी 2 तास दाखवते. मग एक कळत नाही रस्ता खराब आहे की ट्रॅफिक आहे हे कळलं नाही आहे. तर बघूया. प्रवास तर आपला चालूच राहिला. तोपर्यंत तुम्ही हा रस्ता एन्जॉय करा. आत्ता आपण कोपरगावला पोचलो आहोत. जवळजवळ 250 किलोमीटरचा प्रवास केला आहे आपण सकाळपासून आणि अजूनही आपला जवळपास 150 किलोमीटरच्या आसपासचा प्रवास आपला बाकी आहे. आत्ता वाजलेत सकाळचे 11. थोडा चहा नाश्ता करू आणि पुढचा प्रवास चालू करू. लंच बहुतेक आपण औरंगाबादलाच करू. बघूया पुढचा प्रवास आपला कसा होतो. आता आपण जिथे थांबलेलो शिर्डीच्या आसपास चहा नाश्ता करण्यासाठी, त्याच्यानंतर पुढे जो औरंगाबादला रोड गेला आहे तो सिंगल लेन आहे आणि अक्षरशः ट्रकवाले आहेत ना ओव्हरटेकिंगच्या वेळेला बघतच नाही आहेत. ट्रक पण आणि 4 व्हीलर पण डोळे मिटून ओव्हरटेक करत आहेत. त्याच्यामुळे जर कोण जात असेल ह्या रोडने तर जरा लक्ष ठेवा रस्त्यावर, तरच आपला प्रवास सुखाचा होईल. दुपारचे 1 वाजत आलेत. आत्ता मगाशी जेव्हा निघालो तेव्हा तो सिंगल लेनच रोड होता. त्यानंतर बराच वेळाने आता हा 6 लेन रोड मिळाला आहे. पण आता मस्त रोड मिळाला आहे. अरे मला वाटलं मोठा रोड आला आहे 6 लेन, तो काही वेळापुरताच होता. आता परत सिंगल लेन रोड आला आहे. जस्ट आता एका फ्युएल ब्रेकसाठी थांबलो होतो. गरज नव्हती, आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो असतो, पण रिस्क नको म्हणून फ्युएल भरून घेतलं आहे. आणि इथून अजूनही 43-45 मिनटाचा रस्ता दाखवत आहे आपल्याला आपल्या हॉटेलपर्यंत. 35 किलोमीटर अजूनही बाकी आहे. आणि मी बऱ्याचदा औरंगाबाद म्हटलं आहे, छत्रपती संभाजीनगरला आपण चाललो आहोत. त्याचं औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर झालं आहे. पण बऱ्याचदा आपण औरंगाबाद बोलतो त्याच्यामुळे बऱ्याच वेळा माझ्या तोंडून औरंगाबाद निघाले. पण ठीक आहे, जिथे जिथे मी औरंगाबाद बोललो आहे तिकडे छत्रपती संभाजीनगर समजून घ्या. दुपारचे 3:30 वाजलेत आणि आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे. आता निघूया इकडून. ही आहे आमची रूम, ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहे. तुम्ही बघू शकता हा एक रूम आहे आमचा बेडरूम. त्याच्यानंतर हे किचन आहे आणि एक सेकंड रूम इकडे आहे. तर अशा प्रकारे आमची ही आजची राहण्याची सोय आहे. तर आता आपण जास्त टाईमपास न करता निघूया हॉटेलवरून आणि नंतर बाहेर भेटूया बाईकवर. यानंतर आम्ही हॉटेलमधून निघालो, पण गोप्रोचा माईकच ऑफ होता, त्यामुळे आवाज रेकॉर्ड नाही झाला. हॉटेलपासून बीबी का मकबरा अगदी 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावरच होतं. पण दुपारचा लंच स्किप झाल्यामुळे आधी आम्ही पोटपूजा केली आणि पुढे निघालो.
जाता जाता लव सिटी ऑफ गेट असा हायलाईट केलेला एक चौकही दिसला आणि त्याची प्रचिती आम्हाला छत्रपती संभाजीनगर फिरताना पुढे आली. हे आहे पार्किंग आणि हा पूर्ण मार्केट आहे आणि त्यानंतर आहे इकडे बीबी का मकबरा. मला वाटत नाही इकडे चांगला व्हिडिओ बनवता येईल कारण गर्दी भरपूर आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवणं थोडं कठीण पडणार आहे. आम्ही ऑनलाईन तिकीट बुक केलेलं आणि आमचा स्लॉट 6 वाजताचा होता आणि आम्ही आलो आहे लवकरच. तर बघूया आता आपल्याला आतमध्ये आधी जायला मिळतं का की 6 वाजताच मिळणार आहे. A few moments later. 6 वाजताचा स्लॉट होता पण इथे कळलं की आपण कधीही जाऊ शकतो आतमध्ये. तर आधी आपण आतमध्ये जाऊया, पण गर्दी खूप आहे इकडे. मगाशी तुम्ही बीबी का मकबरा उजेडामध्ये पाहिलात, आता बघा बीबी का मकबरा अंधारामध्ये. अशा प्रकारे बीबी का मकबरा बघून झालं आहे. संध्याकाळचेही फुटेज आपल्याला मिळाले आणि आता रात्र झाल्यानंतर काळोखातलं फुटेजही सुंदर होतं, तेही फुटेज आपल्याला मिळाले. तर आत्ता आपण इथून निघतोय. या गर्दीतून वाट काढत आम्ही बाहेर आलो. संध्याकाळचे 7 वाजले होते, त्यामुळे खास करून आम्हाला गप्पा गोष्टी करायला यावेळी भरपूर वेळ मिळाला आणि त्यावेळेचा पुरेपूर फायदा आम्ही घेतलाच. तर आत्ता वेळ झाली आहे हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया या प्रवासाच्या पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत तुम्ही सुद्धा फिरत राहा, प्रवास करत राहा आणि प्रवासाची मजा घेत राहा. धन्यवाद.